लंपी गंभीर आणि घातक आजार भाग 3 मध्ये पाहणार आहोत. हा सोन्या खिल्लारखोंड ज्याला लंपी झाला होता, ज्याचा पाय सुजला होता व शरीरावर असंख्य प्रमाणात गाठी निर्माण झाल्या होत्या. या सर्व गाठी आतमधूनच याचे हिलिंग म्हणजे भरून आल्या व आता त्याची एक एक गाठीची खपली निघून जात आहे. त्यामुळे त्याला होणारा त्रास हा कमी झाला. विशेष गोष्ट अशी आहे की या गाठींची साईज आकार न वाढता हा आजार बरा झालेला आहे. आपण त्याला औषध देताना सुद्धा व्यवस्थित रेग्युलर व वेळच्या वेळी औषध देणे अत्यंत गरजेचे आहे. औषध देताना आपण सर्वांगीण किंवा सर्वसमावेशक अशी औषधाची ट्रीटमेंट आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करावी असे माझा अनुभव आणि मला वाटते. औषधासोबतच त्याच्या आहाराकडे खाण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याला हिरवा चारा, मुबलक चारा त्याला देणे अत्यंत गरजेचे आहे व पुढील लंपी झाल्यापासून पुढील 8 ते 15 दिवस अशा जनावरांना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. इथे पाहू शकता सिराकार्ड नावाची ही टॅबलेट, त्याचप्रमाणे RP शुक्ला यांचे स्किन ड्रॉप होमिओपॅथिक व तसेच RP शुक्ला यांचेच दुसरे फीवर ड्रॉप्स नावाचे जे औषध आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कायम चालू होते व त्याचप्रमाणे ब्रोटॉन नावाचे हे लिव्हर टॉनिक, ज्यामुळे जनावरांची लंपी झालेल्या जनावरांची भूक मंदावत नाही, हे देणे अत्यंत गरजेचे आहे. आपण इथे पाहू शकता याची किंमत, मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे इथे सर्व दिलेले आहेत व तसेच टोनोबूस्ट नावाचे हे औषधसुद्धा त्याला दिलेले आहे. ही सर्व ट्रीटमेंट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तेव्हा आपल्या जनावरांना सर्वसमावेशक अशी मेडिकल ट्रीटमेंट त्वरित द्यावी व आपले पशुधन वाचवावे. वरील औषधाव्यतिरिक्त डॉक्टर साहेबांनी जे इंजेक्शन्स वगैरे दिलेले आहेत वेळोवेळी, त्याबद्दलची माहिती मी पुढील भागात आपल्याला देईल. परंतु योग्य काळजी घेतल्यास आपले जनावर लंपीमुक्त होऊ शकते, याचा हा अनुभव आपल्याबरोबर मी शेअर करत आहे. धन्यवाद.